एका खडकावर ते धुणं ठेवलं. इंद्राणीच्या पात्रात उतरली. तिला काही माहित नाही, काही खबर नाही. तुळापूरच्या वडूच्या गावात काय झालं तिला कळना. आणि कळत जशी ती एका चांगल्या निर्मळ पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरली, तिच्या पायाला मासाचा गोळा लागला. मासाचा गोळा लागल्याबरोबर चवताळून तिनं मासाचा गोळा उचलला नाही. कोण आहे रे? इंद्राणीच्या पवित्र पात्रामध्ये भोकळाचं मांस फेकून दिलं. त्याच गावात वडूचा धनगर, बैजा धनगर मेंढर घेऊन आला होता. त्या मासाचा तुकडा त्याच्या पायाजवळ तिनं फेकला आणि पायाजवळ तुकडा गेल्याबरोबर त्या जनाला तो म्हणाला, ए जने काय करते? अरे कार मामा, कोणी फेकलंय बघ रे. ही जनाबाई कोण? ही जना परटीन ज्यावेळी लहान असताना तिनं तिच्या बापाला म्हटलं होतं, हे दादा माझं लगीन जरा लावायचं असेल तर तिकडं पाचाड बिचाडला रायगडाकडे लाव की रे. दादा म्हणला, कशाला ग येडे, इतक्या दूर कशाला लगीन रे तुझं? लगीन ग. त्यावेळी ती जना तिच्या बापाला म्हणाली, अरे दादा शिवाजीराजाचे पोवाडे आणि शिवाजीराजाच्या कथा गोंधळाच्या तोंडून लई ऐकल्या बघ. एकदा माझ्या परिटींच्या नशिबात असा योग येऊ दे का शिवाजी आणि संभाजीची राजवस्त्र धुण्याचा योग जर माझ्या जीवनात आला तर माझ्या जीवनाचं कल्याण होईल. लहानपणी जी जना आपल्या बापाशी बोलली ती जना वडूलाच दिली होती. तुळापूर तिचं गाव होतं. त्या पाण्यामध्ये ती उतरली. मासाचा गोळा हाताला लागला, फेकला. बैजा धनगराच्या पायाला पडला. बैजा धनगराला, काय करते? अरे बोकडाचं मांस पण तरी इंद्राणीत टाकलं ना मामा. बोकडाचं मांस नवं, तुला माहित नवं काय झालं? अरे रात्री शिवाजी राजाचा राजपुत्र आलमगीर औरंगजेबानं कापून काढलाय. त्याचं मांस आहे आणि फतवा काढलाय. जो त्या प्रेताला शिवल त्याची सुद्धा हाल. चाल घराकडे जा. घाबरली जना परकीन. शिवरायांवर प्रेम आहे, अभंगनिष्ठा आहे. धावत आली. राधा पाटील निघाले. पाटीलबाई अरे काय झालं? संभाजीराजे कापला गेला. अरे आपला शिवाजीराजाचा पोर कापला गेला. काय करा? दामाजी पाटलांना सांगा. दामाजी पाटील वडूचे प्रतिष्ठित नागरिक, त्या काळातील सरपंच म्हणून घेऊ. त्या दामाजी पाटलांना राजाने सांगितलं, आम्ही ऐकलं ते खरंय का? काल औरंगजेबाने आलमगीराने संभाजीराजाच्या प्रेताचे तुकडे करून इंद्राणीत बुडवले म्हणताय. हो, पण गुमान राहा, कोणी जर आवाज काढला तर त्याचे सुद्धा असे हाल केले जातील असा फतवा आहे. घाबरली राधाई पाटील. दामाजी पाटलांनी तिला गप केलं आणि सांगितलं, तुला जे काम दिलंय तेच कर. चाल गुमान जा, कपडे धु. जना परटीला काही करमत नव्हतं. प्रत्येकाच्या दाराजवळ गेली. अरे दादा काही कर. अरे संभाजीराजा पकडला. माझ्या राजाचे पोर कापून काढले बघ. अरे काय झालं तर राजाला न्याय मिळाला पाहिजे. ज्याची कपडे धुवायला मी लहानपणापासून धडपडत होती, आज त्याचाच प्रेत येऊन पडलाय. काय झालं तर चालेल मामा, संभाजीराजाला न्याय मिळाला पाहिजे. कोणी येत नव्हतं. वडू गावात स्मशान शांतता. आणि ती राधाई गरजली. ती राधा परतीन म्हणाली, अरे फक्त आमच्या गावातील तरुण पोरांच्या होटावर मिसरूटा असून काय फायदा? शंभूराजा कापला गेला पण साली तरणी बाण पोरा नपुसकासारखी पाळतात. अरे फार तुमची जिंदगाणी. कोणी पुढे येत नव्हतं. पण जनापतीन काय करणार? परीस समाजाचं एकच घर त्या तुळापुरामध्ये. कोणी येईना. दामाजी पाटील येईना. राधा पाटीलबाई येईना. काही सुचत नाही. 2 दिवस झाले. तारीख निघाली 13 मार्च 1689. शंभूराजाचा प्रेत तसाच आहे. कोण दिलं अग्नी, कोण दिलं नाही. न्याय झाला पाहिजे. अग्नी दिला गेली पाहिजे. काहीतरी झालं पाहिजे. गावात गेली, दौंडी दिली, जागोजागी गेली, रडली, पाया लागली. कोणी येत नव्हतं. अशा वेळी महारवाड्यातली लोक जागी झाली. त्या महारवाडामध्ये राहणारा गोविंदा महार, ढगोजी मंगोजी ही पुढे आली. त्याने सांगितलंय, जना काळजी करू नका. या शिवाजी राजाच्या पालखीला खांदा आम्ही महारांनी दिलाय बघ. संभाजी राजा. अरे या संभाजीची तर बातच. संभाजी राजा आमच्या घरामध्ये आमच्याच घरच्या घोगऱ्या खाऊन आमच्याच घरी मोठा झालाय बघ. आणि त्या संभाजी राजाचं प्रेत पडत असताना नपुसकासारखा नाही जना. कोणी नसल तर चाल. ही महार तुझ्या सोबत आहेत. जना परतिनीच्या खांद्याला खांदा लावून ढगोजी मंगोजी आणि गोविंदा महार सगळी जण वडूची स्त्री शक्ती जागी केली. ज्याला जे जमाल ते घेऊन आली. सगळी लहान लहान मुलं धावली. कोणी साडी चोडी घरचं जे काही मिळालं ते घेऊन आले. रात्री 12 वाजता 13 मार्चला इंद्राणीच्या पात्रामध्ये कोणाच्या हाती संभाजीराजाचा पंजा, कोणाच्या हाती कान, कोणाच्या हाती डोळ्याची बुबळा, कोणाच्या हाती पायाच्या कटोऱ्या, कोणाच्या हाती मासाची तुकडा, ती सगळी गोळा केली. त्याच वडूमध्ये गोरखनाथ बाबा त्यांच्याकडे ती गेली. त्यानं सांगितलं, बाबा संभाजीराजाच्या प्रेताला अग्नी द्यायचा. बाबा तू येऊन हे काम कर. आणि कोणी जागा देत नसताना
छत्रपती संभाजीराजाला 13 मार्च 1689 बाणेदारपणे वडू बुद्रुक तुळापूरच्या महारवाड्यामध्ये त्या गावातल्या अस्पृश्य बांधवांनी बाणेदारपणे अग्नी दिला. संभाजी राजाची समाधी बांधली आणि हर हर महादेवाची गर्जना करून खऱ्या अर्थानं शंभूराजांना विनम्र अभिवादन केलं. त्या संभाजी राजांचा हा दैदिप्यमान इतिहास. अरे तुमच्या गळ्याला गाळगन पाठीला पडायचे योग्य आहे. तुम्हाला धर्मात नाहीये काय झालं चालेल. बघा शेवटची संधी नाही. मग आम्ही इंग्रजांकडून लढतो. लढा. 300 महार भीमा कोरेगाववरून उठले. वडबुद्रुक तुळापूरच्या संभाजीराजाच्या समाधीवर सिद्धनाथ महाराजच्या नेतृत्वात गेले. तिथं समशेरी ठेवल्या. हर हर महादेव. आणि 500 महारांनी 30,000 पेशवे 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगावला चरत 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 कापून काढले. संभाजीराजाच्या अपमानाचा बदला घेतला आणि छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणून हा इतिहास आमचा आहे. ही धगधगती शौर्य गाथा